उनको कहना चाहता हूं वो कान खोल के सुन ले। आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून तर बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदुत्वाचा विचार आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा जो भाग आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं की हा देश तोपर्यंत दुर्बल राहील जोपर्यंत इथला हिंदू समाज, आपल्या जाती व्यवस्था, आपलं वर्णभेद हा सगळा संपूर्ण एकत्रित होत नाही। समझ रहे हो? जोपर्यंत इथला हिंदू समाज मजबूत होत नाही, कारण त्यांना इतिहास माहिती होता की जोपर्यंत या देशातला हिंदू मजबूत होता, तो एकत्रित होता, जोपर्यंत त्याची विजिगीषू वृत्ती जिवंत होती, तोपर्यंत या देशावर आक्रमण करण्याची कोणाची हिंमत नव्हती। ये बड़ी अच्छी बात कही आप। अनेक आक्रमणं परतवून लावण्याचं काम या देशाने केलं, पण ज्यावेळी हा हिंदू समाज दुर्बल झाला, ज्यावेळी अपराध बोधानं हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीमध्ये, वर्णावर्णामध्ये हा हिंदू समाज या ठिकाणी विभाजित झाला, त्यानंतरच या देशाला कधी मोगलांनी, कधी इंग्रजांनी आपल्या अधिपत्याखाली नेलं। बात तो सही है।